सिटीची दुर्गा आजच्या या एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज एक खूप वेगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत. महिला स्वतःच्या आहारावर लक्ष देत नाही आणि म्हणूनच आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर करिश्मा पाटील, ज्या कम्युनिटी मेडिसिन प्रॅक्टिस करतात आणि एक उत्तम डायटिशियन आहेत. सगळ्यात पहिले तुमचं खूप खूप स्वागत आणि हॅपी नवरात्री तुम्हाला. हॅपी नवरात्री तुला पण. प्रथम मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की हल्ली महिला स्वतःच्या आहाराकडे लक्षच देत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट महिलांनी काय करायला हवी आहाराच्या बाबतीत? तर सगळ्यात पहिले महिलांनी ना ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता हा स्किप करायचा नाही आहे, टाळायचा नाही आहे. आणि मी सगळ्यांसाठी बनवेल पण मला माझ्यासाठी वेळ नाही आहे हे एक्सक्यूज देऊ नका. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लॅन करा तुमचा डे आणि तुमचा आहारसुद्धा. ओके. आणि हल्ली आपण बघतोय की कुठले पोषक तत्व जे आहे ते कमी पडत आहेत डाएटमधून महिलांसाठी स्पेसिफिकली. सो महिलांना स्पेसिफिकली ना आयर्न म्हणजे लोह आणि कॅल्शियम याची कमतरता आहे. तर इंडियामध्ये आयर्नच्या डेफिशियन्सीमुळे होणारा जो ॲनिमिया आहे त्याचं पर्सेंटेज महिलांमध्ये 57% आहे. आणि कॅल्शियमचीही कमतरता खूप साऱ्या महिलांमध्ये आहे. काय काय खायला हवं आपण? बरं, आयर्न डेफिशियन्सी टाळण्यासाठी आपण बेसिकली अंडी, त्याच्यानंतर जर तुम्ही मांसाहार घेत असाल तर चिकन, फिश, आणि जर तुम्ही शाकाहारी असाल तर सगळे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या पालेभाज्या घ्यायच्या, आपल्याला डाळिंब घ्यायचं आहे आणि बीटरूट घ्यायचं आहे. आणि कॅल्शियमची कमतरता टाळण्यासाठी आपण दूध आणि अगेन सांगेल मासे, त्यानंतर नाचणी हा पण खूप चांगला सोर्स आहे कॅल्शियमचा. तर तुम्ही हे सगळं तुमच्या आहारात इन्क्लूड करू शकता. सो महिलांनो, बऱ्याच गोष्टी तुम्हाला डॉक्टरांनी इकडे सांगितलेल्या आहेत. पण आता वर्किंग वुमनसाठी एक मोठा प्रश्न आहे की वेळ नसतो हे सगळं करायला. अशा वेळी काय पटकन ग्रॅब करता येईल आणि त्यामुळे मला न्यूट्रिशन पण मिळेल आणि ॲट द सेम टाईम माझं काम पण होईल? सो वेळ नसतो हे तर अगदी बरोबर आहे, पण पटकन ग्रॅब करता येण्यासारख्या गोष्टी म्हणजे कसं आहे, मखाणे ज्याच्यातून तुम्हाला प्रोटीन मिळेल. पटकन तुम्ही फ्रूट्स पण ग्रॅब करू शकता ज्याच्यातून तुम्हाला अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन्स मिळतात. त्यानंतर नारळ पाणी, राईट, नारळ पाणी आपण घेऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला हायड्रेशन एक मेंटेन करायचं हे लक्षात ठेवा. पाणी भरपूर प्या आणि सकाळी नाश्ता जसं मी म्हटलं ते करायचं. ओके. तर तुमचा दिवस चांगला जाईल. त्याचबरोबर ज्या आता नव्या आई होऊ पाहत आहेत त्या सगळ्या लेडीजला तुम्ही काय सांगाल? काय डाएटमध्ये चेंजेस करणे गरजेचे आहेत? सगळ्यात पहिले कोणतेही गैरसमज मनात पाळू नका की मी काही खाल्लं तर माझ्या बाळाला त्रास होईल. खरं तर आई जे काही खाते ते स्तनपानातील दुधामध्ये डायरेक्ट उतरत नाही. त्यामुळे तुम्ही सगळं सकस आणि हेल्दी डाएट घेऊ शकतात. त्याच्यामध्ये तुम्ही जास्त करून दूध, डाळी, उसळी, त्यानंतर अंडी यांचा समावेश करा आणि फ्रूट्स रेग्युलरली खा आणि स्ट्रेस फ्री राहा. म्हणजे बाळही स्ट्रेस फ्री राहील आणि निरोगी राहील. आणि वयाच्या सगळ्या टप्प्यातल्या लेडीजला काय क्विकली टिप्स द्याल तुम्ही लहानपणापासून ते ओल्ड एजपर्यंत? सो बेसिकली जे ॲडोलसंटमध्ये आहेत त्यांनी कॅल्शियम आणि आयर्नवरती भर द्यायचा आहे, जे तुम्हाला दुधातून आणि नॉनव्हेज डाएटमधून आणि तसंच पालेभाज्यांमधून मिळणार आहे. त्यानंतर ज्या रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये आहेत तर त्या महिलांनी बेसिकली अतिरिक्त आहारावर पण लक्ष द्यायचं आहे, म्हणजे जास्त प्रमाणात खायचं आहे थोडं. आणि दूध ज्याच्यातून तुम्हाला कॅल्शियम मिळणार आहे, आयर्नवरती भर द्यायचा आहे. आणि त्यानंतर ज्या महिला आता उतार वयात आहेत, ओल्ड एजकडे आहेत, तर मेनोपॉज नंतर आपली हाडं ठिसूळ होतात. त्यामुळे कॅल्शियम आणि विटॅमिन डी हे व्यवस्थित प्रमाणात घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांनी एक्सरसाइज करायची आहे. क्या बात आहे. सिटीची दुर्गा जर का तुम्हाला व्हायचं असेल, त्यासाठी मुळात तुम्ही दुर्गा आहातच, पण तुम्हाला आणखी ताकदवर व्हायचं असेल तर आहार जो मॅडमनी सांगितलेला आहे तो फॉलो करायचा आहे. आणि या आहेत आपल्या आजच्या सिटीची दुर्गा. खूप खूप धन्यवाद, आज तुम्ही आमच्या या शोवर आलात. खूप छान वाटलं. थँक्यू. प्रथम मलाही खूप छान वाटलं. आणि सगळ्यांना हॅपी नवरात्री. सिटीची दुर्गा तीच आहे जी स्वतःकडे लक्ष देते. खूप खूप धन्यवाद.